नमस्कार. मधुराव भाग 16 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मागे सूचना केली होती त्यानुसार YouTube चॅनल आपण सुरू केलेलं आहे मधुरा वेलणकर साटम या नावाने आणि मधुरावचा एक भाग आपण तिथे अपलोड करतोय. 3 भाग आतापर्यंत अपलोड झालेले आहेत आणि दर आठवड्याला एक आपला भाग तिथे अपलोड होईल. सो ज्यांनी पाहिला नसेल किंवा ज्यांच्याकडे फेसबुक नाहीये ती मंडळी सुद्धा YouTubeवर जाऊन बघू शकतात. त्यामुळे नक्की मधुराव हा कार्यक्रम पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आजचा भाग 2 भाग असे झाले की ज्या वेळेला बायकांचेच भाग झाले आणि म्हणून या वेळेला मी कटाक्षाने रोहितच्या मागणीनुसार हा पुरुष स्पेशल असा भाग याचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे आपण आता आपल्या या भागाला सुरुवात करूया. आणि मधुरावच्या निमित्ताने मला सांगायचंय की मागच्या आठवड्यामध्ये जो कार्यक्रम आपला झाला, आपला 15वा एपिसोड झाला, त्याच्यामध्ये स्नेहा जोशी म्हणून एक सायंटिस्ट होती जिने लहान मुलांवरची कविता लिहिली होती. तिने मधुरावसाठी आणि माझ्यासाठी एक खूप ताजी तवानी कविता करून पाठवली आहे आणि ती मी माझ्या अकाउंटवर आता पोस्ट करेनच आणि तुम्हाला ती वाचता येईल. पण पहिलं गिफ्ट होतं हे मधुरावसाठीचं, त्यामुळे आम्ही सगळेच स्नेहाचे आभारी आहोत आणि त्यामुळे एक वेगळा हुरूप पण आलेला आहे. तर सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. आणि आजचा पहिला जो लेख आहे तो आहे पुण्याहून जयवंत दातार यांचा. मी त्याचं टायटल आधी सांगत नाही अशासाठी की मी वाचायला लागल्यावर तुम्हाला तो विषय कळेल आणि मग त्याचं मी टायटल सांगते. राफेल नाडाल, मार्टिना नवरातिलोवा, ॲलन बॉर्डर, गॅरी सोबर्स, निकोल किडमन, टॉम क्रूज, जुलिया रॉबर्ट्स, चार्ली चॅपलिन वगैरे मंडळींमध्ये एक साम्य आहे. चाणाक्षांनी कदाचित ओळखलं असेल, हे सर्व लोक डावरे म्हणजे डावखुरे आहेत. सेलिब्रिटीजची ही यादी आणखीही वाढू शकेल. महात्मा गांधी, फिडेल कॅस्ट्रो, आईन्स्टाईन, जुलियस सीझर, ब्रिटनचा प्रिन्स विल्यम्स, बिल क्लिंटन, जॉर्ज बुश पासून ते अगदी आपल्या अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर पर्यंत रथी महारथींची ही यादी जर पाहिली तर डावरे हे उजव्यांपेक्षा बऱ्याच बाबतीत अधिक उजवे असतात की काय अशी शंका मनात येणं स्वाभाविक आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार जगात साधारण 10 ते 12% लोक डावखुरे आहेत. पुरुषांमध्ये हे प्रमाण 12 ते 13% तर स्त्रियांमध्ये 9 ते 10% एवढे आहे. उजव्यांची मेजॉरिटी असलेल्या या जगात डावऱ्या लोकांनी स्वतःचा एक क्लब स्थापन केलाय. जगात सर्वत्र त्याच्या शाखा आहेत. 13 ऑगस्ट हा दिवस जागतिक लेफ्ट हँडर्स डे म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं डावखुऱ्यांची ही रोचक कहाणी. डावरे असलात तर कदाचित भावेल तुम्हाला, पण उजवे असलात तर डावऱ्यांविषयी थोडा. तुझा आवाज बराच गेला आता. हा, बराच आवाज गेलाय, तर थोडं 1-2 वाक्य आधीपासून घे, 2 का 3 वाक्य. ओके, आता येतोय आवाज? हा, थोडासा तुटक येतोय पण येतोय, बराचसा येतोय. ओके, कॅन आय स्टार्ट मनीष? ओके. उपलब्ध आकडेवारीनुसार जगात साधारण 10 ते 12% लोक डावखुरे आहेत. पुरुषांमध्ये हे प्रमाण 12 ते 13% तर स्त्रियांमध्ये 9 ते 10% एवढं आहे. उजव्यांची मेजॉरिटी असलेल्या या जगात डावऱ्या लोकांनी स्वतःचा एक क्लब तयार केलाय. जगात सर्वत्र त्याच्या शाखा आहेत. 13 ऑगस्ट हा दिवस जागतिक लेफ्ट हँडर्स डे म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्तानं डावखुऱ्यांची ही रोचक कहाणी. डावरे असलात तर कदाचित भावेल तुम्हाला, पण उजवे असलात तर डावऱ्यांविषयी थोडा विचार कराल, एवढंच प्रयोजन. लेफ्ट हँडर्स डेच्या दिवशी डावखुरे लोक एकमेकांना भेटतात. सभा आणि मेळाव्याचं आयोजन होतं. डावखुऱ्या लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. खरंच डावऱ्या लोकांना समाजात वावरताना अथवा दैनंदिन जीवनात काही वेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं का? साधी लिहिण्याची गोष्ट घेऊया. डावरा माणूस डावीकडून उजवीकडे शाईच्या पेनाने जर लिहित असेल तर त्याच्या बोटांना शाई लागते आणि लिहिलेलं पुसलं जाण्याचीही शक्यता असते. हस्तांदोलन करायला डावऱ्यांचा चटकन डावा हात पुढे जातो तर समोरच्याचा उजवा हात पुढे आलेला असतो. आली की नाही पंचायत?
पोलीस दलातील अथवा सैन्यातील लोकांना डाव्या हाताने सॅल्यूट करता येत नाही. अशा वेळी सवय नसल्याने त्यांच्या बिचाऱ्या उजव्या हाताला किती बरं यातना होत असतील. तसं बघायला गेलं तर आपल्या नेहमीच्या वापरातल्या बऱ्याचशा वस्तू उजव्या हाताचा विचार करूनच तयार केलेल्या असतात. उदाहरणार्थ कम्प्युटरचा माऊस, कीबोर्ड, फिशिंग रॉड, मोबाईलची बटणं, बटाटे सोलण्याचं यंत्र, कॅमेऱ्याचे क्लिक करायचे बटन, शिलाई यंत्र, कात्रीची पकड, दरवाजाचे हँडल, शर्टाची बटणे, गिटार मधल्या तारा. इतकंच काय, हॉटेलमध्ये टेबलावर काटे चमचे ठेवण्याची जागा, या सर्व गोष्टी उजव्यांच्याच सोयीनुसार बनवलेल्या असतात. साधे 2 सुयांचे विणकाम करणे असो किंवा त्यातील टाके घालणे असो, या विषयाची पुस्तके सुद्धा उजव्यांना विचारात घेऊनच लिहिलेली असतात. डावऱ्या लोकांनी विचारलं असा पक्षपात का, तर आपल्याकडे उत्तर नाही. वैद्यकशास्त्रानुसार आपल्या मेंदूच्या 2 भागांपैकी डावा मेंदू शरीराच्या उजव्या भागावर तर उजवा मेंदू शरीराच्या डाव्या भागावर नियंत्रण ठेवतो. सर्वसाधारणपणे डावा मेंदू हा उजव्या मेंदूपेक्षा अधिक कार्यरत व शक्तिशाली असतो व त्याचा उजव्या मेंदूवर वरचष्मा असतो. जास्त प्राबल्य असलेला हा डावा मेंदू शरीराची एकंदरीत कामं करणं, लिहिणं, वाचणं, वागणं, बोलणं या क्रियांमध्ये माहीर असल्यामुळे सर्वसाधारण माणसे उजवी, खरं तर डावऱ्यांना राग येऊ नये म्हणून उजवखोरी म्हणायला हरकत नाही, तर सर्वसाधारण माणसे उजवी असतात. पण नियमाला अपवाद हा असतोच. त्याप्रमाणे ज्या केसेसमध्ये उजव्या मेंदूचं डाव्या मेंदूवर जास्त प्राबल्य असतं ती माणसं डावखुरी होतात. जसा डावा मेंदू शरीराला लिहिणं, वाचणं, काम करणं वगैरे नेहमीच्या क्रियांमध्ये कुशल बनवतो, तशाच प्रकारे उजव्या मेंदूकडे संगीत, कलासक्ती, निर्मिती क्षमता, भावना, कल्पनाशक्ती, हुशारी, हुन्नर वगैरे कला कौशल्य व खुबी हाताळण्याचे काम असते. त्यामुळे डावरी माणसं ही अधिक भावनाप्रधान, कलासक्त, सृजनशील व संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात आणि कलेच्या विविध प्रांतात रमणारी असतात. डावऱ्या लोकांबद्दल पूर्वापार चालत आलेले काही प्रवादही आहेत. एस्किमो लोकांमध्ये असा समज आहे की डावरा माणूस हा चेटूक करणारा किंवा जादूगार असतो. पूर्वीच्या काळी जपानी माणसाला लग्नानंतर जर बायको डावरी आहे असं समजलं तर तो तिला घटस्फोट देत असे. डावरा माणूस नरकात जातो अशीही एक समजूत प्रचलित होती. राजघराण्यातील पुरुषाने आपल्या सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा हलक्या दर्जाच्या स्त्रीशी लग्न केलं तर त्याला डाव्या हाताने तिचा हात धरावा लागत असे. डावरी बायको ही रखेल समजली जायची. आपल्याकडे सुद्धा अजूनही डाव्या हाताने कोणतीही गोष्ट करणं अशुभ मानलं जातं. डाव्या हाताने पैसे देणे घेणे, देवाचा प्रसाद घेणे इत्यादी गोष्टी या आपण निषिद्ध मानतो. समाजात पुरुषी वर्चस्व असल्या कारणाने असेल कदाचित, पण बायकोला वामांगी म्हटलं आहे. धार्मिक कार्यात सुद्धा तिची जागा नवऱ्याच्या डाव्या बाजूला असते. डावे उजवे करणे, डाव्या हाताचा मळ, वाम मार्गाला लागणं, अरे डाव्या हाताने सुद्धा त्याला हरवून दाखवीन वगैरे वाक्प्रचार आपण सर्रास वापरतो. आशीर्वाद द्यायचा तर हात उजवाच हवा. उजव्यांना हरेक बाबतीत झुकते माप दिले जाते. अगदी जेवणाच्या पानात सुद्धा उजवीकडे भाजी, आमटी, काहीतरी गोड वगैरे तगडे पदार्थ असतात, तर डावीकडे चटणी, कोशिंबीर वगैरे फुटकळ तोंड लावणी. एकंदरीत डाव्या हाताचा वापर किंवा डावरं असणं हे कमीपणाचं मानलं जातं. अजूनही खूपशा आया मूल डावरं आहे असं निदर्शनास येताच मुलांच्या डाव्या हाताला चटके दे, कडू लावून ठेव अथवा डावा हात बांधून ठेव वगैरे प्रकार करताना आढळतात. पण असं करणं चुकीचं आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. अशाने मुलांच्या नैसर्गिक वाढीला खीळ बसते व त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात बाधा येऊ शकते. उलट पक्षी सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात उजवा म्हणजेच सर्जनशील क्रिएटिव्ह मेंदू जास्त वापरू शकणारी प्रतिभावान, कल्पक व सर्जनशील माणसं म्हणजे डावखुरी माणसंच इतरांपेक्षा काहीतरी वेगळं, सरस असं काम करून दाखवण्यात भविष्यात टिकाव धरू शकतील असं मत तज्ज्ञांकडून वर्तवलं जात आहे. एका जागतिक सर्वेक्षणात असं आढळून आलंय की डावरे लोक अधिक चाणाक्ष, सेन्सिटिव्ह आणि क्रिएटिव्ह जीनियस असतात. आयक्यूच्या स्केलवर सुद्धा त्यांचा नंबर वरचा असतो. सध्याच्या मार्केट ड्रिव्हन इकॉनॉमीच्या युगात उत्पादकांनी मनावर घेतलं
तर डावऱ्या लोकांना उपयुक्त गोष्टींचं एक मोठं मार्केट त्यांच्यासाठी उपलब्ध होऊ शकेल. कारण जगात सुमारे 12% लोक डावरे आहेत. एकट्या ब्रिटनमध्ये जवळजवळ 70 लाख लोक डावरे आहेत. या अनुषंगाने मोठमोठ्या परदेशी कंपन्यांना डाव्यांना उपयुक्त अशी प्रोडक्ट्स कंपन्यांनी डाव्यांना उपयुक्त अशी प्रोडक्ट्स बाजारात आणली पाहिजेत. त्यामध्ये आणलेली आहेत. त्यामध्ये कम्प्युटर्सचे माऊस, कीबोर्ड्स, नोटबुक्स, गिटार्स, वॉचेस व स्त्रियांना घरकामात उपयोगी पडणारी उत्पादनं, कात्र्या, कॅन ओपनर्स या सगळ्यांचा समावेश आहे. ही सर्व उत्पादनं इंटरनेटवर ऑनलाईन सुद्धा खरेदी करता येतात. सोनी एरिक्सन कंपनीने डाव्यांना वापरता येण्याजोगा मोबाईल फोन बाजारात आणला आहे. त्याचे नाव LHZ-2000 असे आहे. त्यातील आकड्यांची बटणे नेहमीप्रमाणे डावीकडून उजवीकडे न जाता उजवीकडून डावीकडे जाणारी आहेत. लंडनमध्ये खास डावखुऱ्या लोकांसाठी एनिथिंग लेफ्ट हँडेड नावाचे दुकान 1968 पासून कार्यरत आहे. तिथे काम करणारे कर्मचारी सुद्धा डावखुरेच आहेत. त्यामुळे त्यांचा ग्राहकांशी जवळीक युक्त संवाद होऊ शकतो. कात्रीपासून कम्प्युटरपर्यंत सर्व डावोपयोगी सामान तिथे मिळते. तर अशी ही डावऱ्या लोकांची गोष्ट. 13 ऑगस्टला कोणी डावरा माणूस भेटला तर त्याच्याशी डाव्या हाताने हस्तांदोलन करून लेफ्ट हँडर्स डे निमित्त त्याचं अभिनंदन करायला विसरू नका. वाव. जयवंत दातार पुण्याहून, खरं तर मूळ पार्ल्याचे पण आता ते पुण्यात असतात. त्यांनी लिहिलेला हा लेख आहे आणि नक्कीच खरंच असे समज असतात डावऱ्या लोकांविषयीचे, तर असे लेख मुद्दाम त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. हा अनुभव मी स्वतः घेतलाय, म्हणजे माझ्या पिढीनेही घेतलाय. माझा मुलगा हा डावरा आहे आणि त्याला ज्या वेळेला मी पाळणा घरात ठेवायचे तेव्हा तिथल्या ज्या आजी होत्या त्यांनी त्याला कंपल्सरी उजव्या हाताने त्या खायला लावायच्या आणि मला 2-3 दिवसांनी कळलं की ते असं करतायत. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की त्याला ज्या हाताने खायचंय त्या हाताने खाऊ दे, त्याच्यासाठी तोच उजवा आहे, म्हणजे त्यांना कळेल. अशा ह्याने मी या भाषेत सांगितलं आणि मग त्यांनी ते करणं बंद केलं. आणि अजूनही मला अभिमान आहे की माझा मुलगा डावरा आहे आणि तो प्रसाद डाव्या हातानेच घेतो आणि जर नाही दिला डाव्या हातात तर तो प्रसाद घेत नाही, काही हरकत नाही. कारण देवाने ही खरं तर विभागणी केलेली नाही आणि माणसाने केलेली ही विभागणी आहे. त्यामुळे हे आपण मानणं हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून हा अगदी लेख मला खूप जवळचा वाटला. आता आपण घेऊन येऊया जयवंत काकांना. जयवंत काका, मधुराव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. तुम्ही स्वतः डावरे आहात? नाही. वा, मग तर मला अजून आनंद आहे की तुम्ही डावरे नसूनही इतकं छान लिहिलं आहे आणि हे समाज प्रबोधन सुद्धा आहे, नुसतं लेख असं नाही तर समाज प्रबोधन आहे. तर मला तुमच्याविषयी सांगा, तुम्ही काय करता, कधीपासून लिहिता, काय काय लिहिता? ओके, सर्वप्रथम तुमचा डावरा मुलगा जो आहे तो नक्कीच क्रिएटिव्ह जिनियस असणार आणि पुढे पण तो काहीतरी नक्कीच वेगळ्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करेल यात मला संशय वाटत नाही. सध्या मी पुण्यात आहे. सॉरी, नाही बोला बोला. हा, तर मी मूळचा पार्लेकर आहे, मुंबईचाच, पण आता रिटायर झाल्यानंतर पुण्यात जरा स्थायिक व्हायचा विचार आहे आणि लिखाणाची आवड आहे मला खूप पहिल्यापासून. आणखीन स्पेशली जरा असे हटके विषय काही दिसले, मला जरा वेगळं काहीतरी वाटलं की माझं तिकडे लक्ष आकर्षित होतं आणि त्या विषयावरती मग मी जरा अभ्यास करावा लागतो, त्या माहिती काढायला लागतो. आता उदाहरणार्थ कालचंच एक उदाहरण बघूया. कालच मी वाचलं की लोणार सरोवरामध्ये पाणी गुलाबी येत आहे. खारं पाणी असतं ते, कारण तो जगातला 3रा नंबरचा खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. बरोबर. गुलाबी पाणी काय येत आहे, लगेच माझं लक्ष तिकडे गेलं आणि मी त्या दृष्टीने त्याची माहिती काढायला सुरुवात केली. म्हणजे असे काही जे वेगळे वेगळे विषय असतात त्याविषयी मला एक अट्रॅक्शन आहे आणि ते मी त्याची माहिती काढून पण त्याच्यावरती लिहितो आणि ते आवडतंही लोकांना. डावऱ्या लोकांबद्दल म्हणायचं झालं तर काय झालं होतं की माझा एक मित्र मुंबईत असताना एक लेफ्ट हँडर होता, डावरा होता. तो नेहमी मला भेटला की मला डाव्या हाताने शेक हँड करायचा. म्हणजे माझा उजवा हात पुढे जायचा पण त्याचा डावा हात पुढे आलेला असायचा. म्हणजे हल्ली आता आपण शेक हँड करत नाही, नुसतं नमस्कार करूनच लांबून. बरोबर. तर तो डाव्या हाताने शेक हँड करायचा. त्याच्यामुळे आम्ही लोक पण बघायला, अरे
डाव्या तरी शेकहँड करतायत. आणि मग नंतर आम्ही भेटलो की गप्पा मारायचो, काय कसं काय चाललंय, आणि तो डाव्या लोकांच्या समस्या मला सांगायचा. आणि मी जसं म्हटलं त्याच्यामध्ये की त्यांचा जो 13 ऑगस्ट त्यांचा त्यांना असतो, त्याच्यामध्ये त्यांची एक मीटिंग झाली होती, त्याला मी गेलो होतो त्याच्यात. अच्छा, त्यामुळे तुम्हाला तो विषय वेगळा वाटला आणि लगेच त्याचा अभ्यासही तुमचा सुरू झाला. आणि मग खरोखर सिरियसली ते लोक तिथे त्यांच्या याच्यात चर्चा करतात की आता आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. मग ते गव्हर्नमेंटला काही फ्री पाठवतात की आमच्यासाठी प्रोडक्शन काढा. तर जसं ह्याच्यात म्हटलं की इंग्लंडमध्ये वगैरे अशा तऱ्हेची दखल घेतलेली आहे. बरोबर आहे. करेक्ट करेक्ट. त्यामध्ये कितपत सक्सेसफुल होती कल्पना नाही मला, पण अशा तऱ्हेने त्यांचं ते चर्चा होता आणि ते खूप त्याच्यामधून हे करतात, सोल्युशन काढायचा प्रयत्न करतात. नक्कीच नक्कीच काका, आता आपण आपल्या प्रतिक्रिया बघूया तुमच्या लेखावर. आपल्या प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहूया. रोहित. येस, आपण नक्कीच प्रतिक्रिया पाहूया, पण मला एक आता हे आपण लेफ्ट हँडर्स बद्दल बोलतोच आहोत, तर मला एक गंमत सांगायला आवडेल की आपले जे सगळे वाद्य आहेत, आपली जी वाद्य आहेत ती सुद्धा बरीचशी राईट हँड डॉमिनंट बनवली जातात. कारण आता मी स्वतः राईट हँडेड आहे आणि मी स्वतः सतार वाजवतो, तर माझी सतार जी आहे ती राईट हँडनी मी मेन वाजवत असतो, पण माझ्या तारा जो असतो मी खाजवण्याचं काम माझ्या लेफ्ट हँडनी करतो. पण सतार ही पूर्णपणे ती राईट हँड डॉमिनंट बनवलेली असते. सरोज सुद्धा आहे, तर त्यामुळे ती पण लेफ्ट हँडर्स वेगळी बनवली जाते अख्खीच्या अख्खी. सो ही पण एक गंमत आहे, लेफ्ट हँडर्सच्या यांनी बनवली जाते. आणि आता प्रतिक्रिया वाचतो. तर एकच मिनिट. हा, इथे श्रीकांत चिटणीस आहेत, ते म्हणतायत की दातारजी खूपच सुंदर, पण एवढं मात्र नक्की की आपण लिखाणात उजवे आहात. उज्ज्वला राहणे आहेत, त्या म्हणतात खरंच आयुष्य पण असंच आहे, डावं उजवं. जेवणाचं ताट पण डावं आणि उजवं असतंच ना, अगदी दिसण्यात पण डावं उजवं आहेच, पण माझ्या मते डावखुरा नक्कीच भाग्यवंत याचे उत्तर आपल्याला सांगायला नकोच. महेश दातार आहेत, ते म्हणतात की खूप छान लेख होता, माझा मुलगा सुद्धा डावरा आहे. त्याच्यानंतर इथे अजून एक खूप चांगली कमेंट आली होती अशीच. राणी पुणेकर पंडित आहे, त्या म्हणतात की माझा मुलगा जयंत सर आणि मधुरात. वा, खूप, म्हणजे खरं तर अगदी रोजच्या आयुष्यातला आपण विचारही नाही करणार असा विषय, आपण जर उजवे असू तर आपल्या मनातही येणार नाही असा विषय, पण तरी सुद्धा खूप छान लेख लिहिला आहे आणि खूप छान पद्धतीने तो मांडलेला आहे. त्यामुळे काका तुमचं खूप खूप कौतुक आणि खूप छान रिॲक्शन सुद्धा आल्या, आणि तुम्ही मधुरव मध्ये आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला आवडलं ना, मजा आली ना? अनेक हो येस, आणि तुमच्या उपक्रमाला अनेक अनेक शुभेच्छा. फार सुंदर उपक्रम आहे या दिवसामध्ये आणि खूपच छान चाललंय. प्रश्न थँक्यू सो मच. आता आपल्या आजच्या कार्यक्रमातले दुसरे जे पुरुष स्पेशल भागातले दादा आहेत ते प्रसन्न दादा. तर त्यांची कविता मी रोहितला वाचण्याची विनंती करणार आहे. सो आधी आपण कविता ऐकूया. डोंबिवलीवरनं त्यांनी लिहिलेली आहे, म्हणजे प्रसन्न आठवले डोंबिवलीला राहतात आणि त्यांनी ही कविता पाठवलेली आहे. सो ती कविता रोहित आता आमच्या समोर सादर कर. येस, कवितेचं नाव आहे मृग तुषार. रौरवात गडगडाट वळवाचा घाला, रौरवात गडगडाट वळवाचा घाला, मृग नक्षत्री तुषार घेऊन मृग आला. रौरवात गडगडाट वळवाचा घाला, मृग नक्षत्री तुषार घेऊन मृग आला. मुक्त सरी आरक्त करीती जलमाला, मुक्त सरी आरक्त करीती जलमाला, नृत्य करीत नित्य नमिती वरुण आला. मुग्ध मना फुलवीत आल्या घनमाला, मुग्ध मना फुलवीत आल्या घनमाला, जलबिंदू अवनीवर बरसती जलधारा. जलदांचे राज्य सुरू कोसळोत धारा, जलदांचे राज्य सुरू कोसळोत धारा, उष्ण वात सरून येई शीतलसा वारा. ललना या बावरल्या वृक्षतळी आल्या, ललना या बावरल्या वृक्षतळी आल्या, कोसळत्या धारांनी भिजून चिंब न्हाल्या. मृग बरसे मन तरसे भेटीस्तव आतुरले, मृग बरसे मन तरसे भेटीस्तव आतुरले, भेटण्यास प्रीतीस्तव कल्पनेत मोहरले. प्रीतीच्या थेंबांनी मृगही घन झाला, प्रीतीच्या थेंबांनी मृगही घन झाला, मृग नक्षत्री तुषार घेऊन मृग आला, मृग नक्षत्री तुषार घेऊन मृग आला.
वा रोहित, मला फक्त एक विनंती आहे की तू जरा अशा प्रतिक्रिया आधी बघ, कारण तुझी रेंज थोडीशी हलत होती आणि त्यामुळे लोकांना नीट ऐकू आली आहे ना कविता, हे आधी आपण बघूया. तर ऐकू आली आहे ना कविता? जरा कोणीतरी रिप्लाय करा. ऐकू आली असेल तर आपण पुढे जाऊया. इथे माझा बहुतेक व्हिडिओ थोडा लॅग होतोय, पण ऑडिओ लाईव्ह सेशन वरती व्यवस्थित ऐकू येतोय, कारण कोणी अजून कमेंट नाही केलंय की मध्ये ऑडिओ थोडा. ओके, म्हणजे ह्याचा अर्थ कविता पोहोचलीये, म्हणजे मग आपण पुढे जाऊ शकतो. कविता पोहोचली. ग्रेट ग्रेट. सो आता प्रसन्न आठवले यांना आपण आपल्या समोर घेऊन येऊया. प्रसन्न दादा, तुमचं खूप खूप स्वागत मधुरव मध्ये. मृगतुषार ही कविता खूप आवडली आम्हाला आणि खूप वेगळे शब्द तुम्ही वापरले त्याच्यामध्ये, त्यामुळे ती खूप वेगळी झाली कविता. तर सगळ्यात आधी तुमचं स्वागत. आणि तुम्ही काय करता, तुम्ही काय काय लिहिता, म्हणजे कविताच लिहिता का इतर प्रकार सुद्धा लिहिता, काय सांगाल? सगळ्यात पहिलं मधुरवच्या एपिसोडमध्ये मला सामील करून घेतल्याबद्दल आभारी आहे मी, आणि या उपक्रमाला शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. मी स्वतः अकाउंट्स सारख्या वृक्ष विषयामध्ये जे अकाउंट्स मॅनेजर आहे, आकड्यांशी माझा खेळ असतो. पण अशा वृक्ष विषयात सुद्धा 2015 साली मला कवितेची आवड लागली. त्याच्या आधी मी काहीही लिहिलेलं नव्हतं, एक अक्षर सुद्धा नव्हतं लिहिलेलं. पण त्यानंतर आतापर्यंत 5 वर्षामध्ये जवळजवळ 3 ते 3.5 हजार कविता माझ्या झालेल्या आहेत. अरे वा, क्या बात आहे. बर बर. आणि कविते व्यतिरिक्त गद्य लेखन सुद्धा मी खूप केलेलं आहे, वेगवेगळ्या विषयावर. म्हणजे विषय असा नाही, कुठलाही विषय, अगदी चहा या विषयावर सुद्धा मी 2 ते 3 लेख लिहिले वेगवेगळ्या वेळी. आणि सध्या मी पौराणिक विषयाकडे वळलेलो आहे. म्हणजे माझं उत्तर रामायण लिहून झालेलं आहे. ओके. जवळजवळ 500 पूर्ण उत्तर रामायण मराठीत नाही आहे, जवळजवळ 500 पानाचं लेखन झालंय माझं. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त. त्यानंतर नाथ महाराजांचं रुक्मिणी स्वयंवर जे आहे ते पद्यातलं मी गद्यामध्ये केलंय, ते जवळजवळ 300 पानाचं लेखन झालंय माझं. अरे वा वा वा. धन्यवाद. सुभद्राहरण हे जवळजवळ 200 पानाचं लेखन माझं झालंय. ही सर्व पूर्ण झालेली आहेत. सध्या मी श्रीकृष्ण नीती, म्हणजे कृष्णाचं महाभारतातलं महत्व आणि सद्यस्थितीमध्ये त्याचं त्या अनुषंगाने येणारं त्या तत्वाचं किंवा त्या नीतीचं कसं सादर इम्पॉर्टन्स आहे हे सांगणारं लेखन माझं जवळजवळ ते चालू आहे. माझं काम 101 पानाचं लेखन झालेलं आहे माझं. अरे वा, मस्त. भरपूर भरपूर काय काय लिहिताय तुम्ही. धन्यवाद. तुमची कविता आम्हाला घेता आली याच्याविषयी आम्हालाच खूप आनंद वाटतोय. आणि आता आपण आधी प्रतिक्रिया ऐकूया आणि मग पुन्हा आपण गप्पा मारूया. रोहित, प्रतिक्रिया आता वाच. येस, लगेच. प्राजक्ता आठवले त्या म्हणतात की वा, खूपच छान. आणि त्यांनी असा तो जो एक पुष्पगुच्छाचा जो एक स्माइली असतो तो पाठवलाय. त्याच्यानंतर छायामूर्ती आहेत, त्या म्हणतात की वा, छान कविता होती, पावसाची आतुरतेने वाट बघतोय आता आम्ही. वेदश्री आठवले त्या म्हणतात की वा, खरंच मस्त आहे कविता, ऐकून खूप छान वाटलं. एक खूप खूप गोड कमेंट आली होती. सीमा जोशी आहेत, त्या म्हणतात की वर्षा ऋतूची सुरुवात सुंदर झाली आहे प्रसन्न. आणि अजून एक खूप गोड कमेंट आहे. छायामूर्ती म्हणतात ग्रेट वर्क इंडिड, माहित नव्हतं की एवढा तुझा व्यासंग आहे, ऑल द बेस्ट टू यू. अशा ह्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. वा वा वा. आता लॉकडाऊनच्या निमित्ताने वेळही मिळालाय आणि तुम्ही खरंच खूप वेगवेगळं लिखाण करताय, त्यामुळे तुमची एक कविता आपण सादर करू शकलो. पण तुम्ही असंच लिहित राहा आणि आता नेक्स्ट काय लिहिताय ते सुद्धा आम्हाला सांगा. नक्की नक्की. माझं पुढचं लेखन मी पाठवीन तुम्हाला. हो हो, नक्की पाठवीन. मला याच्यात सामील करून घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. थँक्यू प्रसन्न दादा. आणि आता आजच्या आपल्या एपिसोड मधला शेवटचा परफॉर्मन्स कारण हे पुन्हा एकदा एक वेगळं लिखाण आहे आणि हे मधुरामध्ये मी असं लिखाण पहिल्यांदा वाचते. त्याच्यामुळे ठाण्याहून मदन जोशी यांनी स्फुट लेखन केलेलं आहे आणि ते आता मी वाचणार आहे. आल्या गेल्यांशी समजूतदार जाणीव ठेवून गाडी धडधडते. आल्या गेल्यांशी समजूतदार जाणीव ठेवून गाडी धडधडते. मी
क्षणाक्षणाची अधीरता माझ्या स्टेशनचा मी ठाव घेतोय. आल्या गेल्यांची समजूतदार जाणीव ठेवून गाडी धडधडते. मी क्षणाक्षणांची अधीरता माझ्या स्टेशनचा मी ठाव घेतोय. प्रत्येक स्टेशनवर दारात जातो. प्रत्येक स्टेशनवर दारात जातो, निराश होऊन तिथेच थांबतो. जाणारे येणारे मला आपापल्या भाषेत बाजूला ढकलतात. क्षणभर मला माळ्यातल्या अडगळीकडे नजर लावणाऱ्या आईच्या कपाळावरच्या आठ्या आठवतात. जाणारे येणारे मला आपापल्या भाषेत बाजूला ढकलतात. क्षणभर मला माळ्यातल्या अडगळीकडे नजर लावणाऱ्या आईच्या कपाळावरच्या आठ्या आठवतात. मी मला बाजूस नेतो. 2 वृद्ध आजी आजोबांना मी हात धरून खाली उतरवतो. 2 वृद्ध आजी आजोबांना मी हात धरून खाली उतरवतो. सुरकुतलेले हात माझी हनुवटी गाल चाचपतात. ते तुमचे कोणी होते का? शेजारून आलेला एक भोचक पण सहज प्रश्न. नाही असं म्हणताना स्वर कातर नाही होऊ द्यायचा हे बोलतानाच ठरलं होतं. ते तुमचे कोणी होते का? शेजारून आलेला एक भोचक पण सहज प्रश्न. नाही असं म्हणताना स्वर कातर नाही होऊ द्यायचा हे बोलतानाच ठरलं होतं. शेजारच्या कपाळावर परत भोचक आठ्यांचं जाळ. टीसी नुकताच जन्मल्यासारखा कुठून उगवला काय माहित. माझ्या शेजारचं शरीर तिकीट नाही हे जाणून थरथरलं. मला थरथर जाणवली माझ्या शर्टाच्या बाहीतून. टीसी नुकताच जन्मल्यासारखा कुठून उगवला काय माहित. माझ्या शेजारचं शरीर तिकीट नाही हे जाणून थरथरलं. मला थरथर जाणवली माझ्या शर्टाच्या बाहीतून. आपल्याजवळ तर आपलं स्टेशन देखील नाहीये हे आठवून मी मनाशीच हसलो. आपल्याजवळ तर आपलं स्टेशन देखील नाहीये हे आठवून मी मनाशीच हसलो. शेजारची थरथर त्या अवस्थेतही भोचक. माझ्याकडे संशयित नजरेने पाहत हसलो म्हणून. आता दिवा स्टेशन सोडून गाडी परीस पुढे. हिरव्या शेतातले काजवे लकाकतात. काजवे नक्की कसे दिसत असतील हे पाहायला मी माझ्या विजेरीचा प्रकाश त्यावर टाकतो. काजवे नक्की कसे दिसत असतील हे पाहायला मी माझ्या विजेरीचा प्रकाश त्यावर टाकतो. काजवे गायब. शेजारची शांत झालेली थरथर आता मला दिसेल अशी गालात हसत असते. इतक्यात कानांवर बासरीचे सूर पडतात. अंधे जहां के अंधे रास्ते जाऊं तो जाऊं कहां. अंधे जहां के अंधे रास्ते जाऊं तो जाऊं कहां. बासरीच्या वर मला 2 निर्जीव पण हलणारे डोळे दिसतात. माझं सर्वस्व हलतं. गालांवर पाणी ओघळत असतं आणि मी मला दूर घेऊन जात असतो. माझं सर्वस्व हलतं, गालांवर पाणी ओघळत असतं आणि मी मला दूर घेऊन जात असतो. तुला पण तुझं स्टेशन सापडत नाहीये का? मी मनातच बासरीला विचारतो. तुला पण तुझं स्टेशन सापडत नाहीये का? मी मनातच बासरीला विचारतो. डोळ्यातले दगड काहीतरी बोलल्यासारखे वाटतात. इतक्यात बासरी सूर बदलते. ये हमने दास्तां अपनी सुनाई आप क्यों रोए. ये हमने दास्तां अपनी सुनाई आप क्यों रोए. बासरी कातर कातर होत जाते. सहन न होऊन मी आलेल्या स्टेशनवर उतरतो. सहन न होऊन मी आलेल्या स्टेशनवर उतरतो. बाकावर बसतो. एक लूत लागलेलं कुत्र पायापाशी घसट करतं. सहन न होऊन मी आलेल्या स्टेशनवर उतरतो. बाकावर बसतो. एक लूत लागलेलं कुत्र पायापाशी घसट करतं. मेंदूतली संवेदना अजून तीव्र होते. नकळत हात खिशातल्या एकुलत्या बिस्किटाकडे जातो. बिस्किट खाताना कुत्र्याशी माझी नजरानजर होते. त्याच्या डोळ्यातून माझे गाल चाचपणारे वृद्ध हात बाहेर येत असतात. मला जीवन उगाचच कळल्यासारखं वाटतं. त्याच्या डोळ्यातून माझे गाल चाचपणारे वृद्ध हात बाहेर येत असतात.
मला जीवन उगाचच कळल्यासारखं वाटतं. मी चालू लागतो. आलेल्या गाडीत पटकन चढतो. मी चालू लागतो, आलेल्या गाडीत पटकन चढतो. आता मला विश्वास वाटत असतो. आता मला विश्वास वाटत असतो, माझं स्टेशन नक्की येणार. माझं स्टेशन नक्की येणार. हा वेगळा प्रकार होता. हा याआधी आपण मधुरमध्ये वाचला नव्हता, त्यामुळे मी याची निवड केली. कारण खरं तर मदन काकांनी कविताही पाठवली होती, पण हे मला जास्त वेगळं वाटलं. तर आता आपण मदन काकांना आमंत्रित करूया. मदन काका, मधुरमध्ये खूप खूप स्वागत तुमचं. हॅलो हॅलो मधुरा. थँक्स फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. अरे मोस्ट वेलकम. तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीचं हे लिखाण केलं होतं आणि खरं तर काही लिखाण असं असतं की जे वाचनापेक्षा म्हणजे असं जाहीर वाचन किंवा सादरीकरणापेक्षा आपलं आपण वाचणं आणि आपल्या आपल्या डोळ्यासमोर आपली आपली गोष्ट तयार करणं असं काही लिखाण असतं. खरं तर त्यातला हा भाग आहे. पण तरी सुद्धा मला मोह झाला वाचायचा आणि म्हणून मी ह्याची निवड केली. पण तुम्ही मला सांगा की तुम्ही असं स्फुटलेखन किंवा कविता सुद्धा करता, तर काय करायला आवडतं, कधीपासून करताय, तुम्ही काय करता, हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचंय. ओके ओके. मी काय करतो तर मी टेक्निकली रिटायर्ड आहे. फायझर नावाच्या कंपनीचे एक डिव्हिजन होतं, त्याचा मी मॅनेजिंग डिरेक्टर होतो. सो आय एम बेसिकली अ फार्मासिस्ट. हा. पण मग त्यानंतर रिटायर झाल्यानंतर सध्या मी एका टर्किश कॅनेडियन कंपनीमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट डिरेक्टर आहे. ओके. Yeah, and this company works in computer system validation. It's a completely different field. हो, तेच म्हटलं, हे सगळं करून तुम्ही लिहिताय आणि लिखाणातनं व्यक्त होताय, तर त्याविषयी सांगा. हा, तर आता माझी लिखाणाची आवड खूपच जुनी आहे. म्हणजे मी लेख लिहितो पुष्कळ, कविता पुष्कळ लिहितो. मी थिएटर बरेच वर्ष केलंय आणि त्यामुळे थिएटर करत असताना अनेक एकांकिका लिहिलेल्या आहेत मी. अरे वा. पण प्रायमरीली कवितेकडे माझा कल थोडा जास्ती आहे. पण मी स्फुटलेख खूप लिहिलेले आहेत, खूप म्हणजे खूपच लिहिलेले आहेत. अरे वा. कविता मी कदाचित 6वी-7वी पासून करत असेल कदाचित. हा, म्हणजे मग 7वीतलं मला एक आठवतं की तेव्हा रेशन हा नावाचा प्रकार होता. हा तुमच्या पिढीला कदाचित माहिती सुद्धा नसेल. पण तेव्हा असं मी एक रेशनच्या भातात फारच खडे, भात खाताना दात होतात वाकडे वगैरे असं लिहिलेलं मला आजही आठवतं. आणि मला वाटतं प्रत्येकाची सुरुवात कुठेतरी अशीच असते. हो, प्रत्येकाची सुरुवात डेला डे जोडूनच व्हावी लागते आणि ती तशीच व्हावी असं करत मी इनफॅक्ट तेव्हापासून मी लिहितोय. माझ्या आईच्या कविता नावाच्या 2 डायऱ्या होत्या, त्या कोणी वाचायला नेल्या, परत केल्या नाहीत, माहित नाही, हरवल्या. म्हणजे एक माझं थोडस दुःख आहे माझ्या आणि एकांकिका मी खूप लिहिलेल्या आहेत. मुळात ऑब्झर्वेशन आणि मी कविता खूप दुःखी कविता माझ्या जास्ती असतात. त्यामुळे माझी बायको नेहमी खरं म्हणजे तक्रार करते की तू दुःखीच का लिहितोस असं. पण माहित नाही, म्हणजे मी लिहित नाही. मुळात माझं असं म्हणणं आहे की मी लिहितच नाही. मी फक्त जे काही येतं ते खालती उतरवतो. म्हणजे सारखा लिहितो कोणतरी भलतच. किती छान, किती छान. मला वाटतं आधी आपण आता प्रतिक्रिया ऐकूया. काय काय प्रतिक्रिया आल्यात त्या, आणि मग आपण पुन्हा गप्पा मारूया. रोहित. इथे अशोक भट आहेत, ते म्हणतात की आपल्याकडे आपलं स्टेशनच नाही. ही ओळच सुंदर होती, क्या बात है. त्याच्यानंतर इथे DK मराठे आहेत, ते म्हणतात की वा मदन वा, अप्रतिम नेहमीप्रमाणे. आनंदी खेडकर आहेत, त्या म्हणतात मंत्रमुग्ध झाले मी, निशब्द झाले. प्राजक्ता आठवले म्हणतात रिअलिस्टिक, टू मच. आणि नितीन गुरुजी आहेत, त्यांनी ते एक स्टिकर पाठवलाय आणि तो असं एक हात जोडण्याचा आहे आणि खालीचं सुपर असं लिहिलेलं आहे. अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. वा वा. खरंच मला असं वाटतं की हा एक वेगळा प्रकार आहे आणि तो आज मधुरमध्ये पण पहिल्यांदा आला. तुम्हाला कसं वाटलं? मला खूप मजा आली, फारच मजा आली मला. इनफॅक्ट आणि तू छान इतकं वाचलं ना की मला ऑनेस्टली, म्हणजे मी फार सिन्सिअरली बोलतोय, लिहिलेलं मी आहे, पण तू वाचत असताना मला खूप नव्याने कळलं ते. आई ग, किती छान. थँक्यू सो मच काका. आणि मधुरमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
नो थँक्स अँड थँक्स फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू. आणि आता आपल्या कार्यक्रमातलं सादरीकरण संपलेलं आहे, पण आज महत्वाचं काहीतरी मी सगळ्यांना सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मधुरवचे आता 16 भाग झाले, हा 16वा भाग आहे. रविवारी आपला 17वा भाग होईल आणि त्याच्यानंतर पुढचा जो वीकेंड आहे, आपण जनरली शुक्रवार आणि रविवार असे कार्यक्रम करतो, पण पुढचा जो वीकेंड असणार आहे त्या वीकेंडला आपण शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तिन्ही दिवस हा कार्यक्रम करणार आहोत. सेम वेळेला संध्याकाळी 6 वाजता याच अकाउंटवर आपला 18वा, 19वा आणि 20वा भाग सादर होईल आणि त्याच्यानंतर मधुरव सीझन 1 तिथे संपेल. 20व्या एपिसोडला आपण थोडासा ब्रेक घेणार आहोत. भरपूर लिखाण येतंय, ते मला वाचायचं आहे आणि त्याचबरोबर हे जे लिखाण आतापर्यंत वाचलंय, म्हणजे आपण ज्या 20 एपिसोड मध्ये आपण जे लिखाण वाचलेलं असेल त्याचा दिवाळी अंक काढण्यासाठी माझी चर्चा चालू आहे, हे मी तुम्हाला सांगितलंच, पण ती चर्चा पुढे जाते आणि त्याचा दिवाळी अंक काढण्याचा माझा मानस आहे. त्याचंही मला काम करायचं आहे. सगळेच जण थोडेसे आपापल्या कामाला लागलेले आहेत. तर एक छोटी विश्रांती घेणार आहोत आपण आणि सीझन 2 आपण पुन्हा सुरू करणार आहोत नक्कीच, कारण खूप मेल झालेले आहेत आणि त्या सगळ्यांचं वाचन मला नक्कीच करायला आवडेल. पण आपण थोडी एक विश्रांती घेणार आहोत. पण त्याआधी तो जो वीकेंड आहे आपला 18वा, 19वा आणि 20वा भाग जो पुढच्या वीकेंडला येईल, शुक्रवार, शनिवार, रविवार, तो आपण मधुरव फेस्टिवल करणार आहोत आणि 3 दिवस 3 वेगळ्या पद्धतीचे एपिसोड, 3 वेगवेगळे पाहुणे, वेगवेगळ्या विषयांवर आपण सादरीकरण करणार आहोत आणि त्याची अजून थोडी माहिती मी रविवारी देईनच. पण ही महत्वाची सूचना आहे की यापुढे आता आपले 4 एपिसोड्स होतील आणि मधुरव फेस्टिवल, फिनाले फेस्टिवल असं आपण करणार आहोत पुढच्या वीकेंडला. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी तो पाहायला या. आपलं तत्व आपण सोडणार नाही, आपण जे लिहिलेलं आहे तेच वाचणार आहोत. पण या लॉकडाऊनच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम सुरू केला तर आपण काही जणांचं देणंही लागतो आणि ते सुद्धा आपल्यामध्ये सामील होणार आहेत पुढच्या वीकेंडला आणि एका वेगळ्या पद्धतीने आपण हा मधुरव फेस्टिवल साजरा करूया आणि तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार व्हा अशी माझी इच्छा आहे. आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या मला पाठवाच. त्याचबरोबर माझं जे पेज आहे मधुरा वेलणकर साटम, त्याच्यावर पुढच्या सीझनची सगळी माहिती येत राहील, त्यामुळे ते फॉलो करत राहा, युट्यूब बघत राहा. आणि आज पुलंचा स्मृती दिन आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की आज खूप जणांनी इन्स्टा, FB, कुठे कुठे सगळीकडे पुलंनी लिहिलेली पत्र, पुलंच्या अक्षरातलं पत्र म्हणा किंवा सगळ्यांनी पोस्ट केलंय, त्यांच्याबरोबरचे फोटो पोस्ट केलेले आहेत. पुलं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत आणि ते कायम त्यांच्या लिखाणातनं आपल्याला आनंदच देतात. पण त्यांना एक सवय होती की ते आलेल्या प्रत्येक पत्राला उत्तर द्यायचे आणि ते स्वतः सुद्धा पत्र लिहायचे. कुठेतरी आज टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये आपण हे अशा पद्धतीचं लिखाण करत नाही आणि आपण आतापर्यंत आलेले जे पाहुणे होते त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही लिहित राहा, नियमितपणा ठेवा, सातत्य ठेवा, सराव ठेवा. तर मला असं वाटतं की या निमित्ताने मनात काही असेल, अजूनही काही दिवस आपण लॉकडाऊन मध्ये असणार आहोत, सगळं सांभाळून आपल्याला करायचं आहे, तर या निमित्ताने पत्र लिहा आणि व्यक्त व्हा. काहीतरी सवय सुद्धा राहील आणि आपल्या भावना आपण शब्दातनं व्यक्त केल्या तर ज्याच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत त्याच्यापर्यंत पोहोचतील सुद्धा. सो पुलंकडनं आपण भरपूर आपलं आयुष्य श्रीमंत झालेलंच आहे, पण त्यांच्याकडनं काहीतरी घेऊया आणि आपला लिखाणाचा हा प्रवास पुढे चालू ठेवूया. त्यामुळे आता भेटूया रविवारी. तोपर्यंत सगळेजण लिहित राहा, वाचत राहा आणि व्यक्त होत राहा. धन्यवाद.